आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। की कशा प्रकारे राज्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचारामधून गोरगरीब विद्यार्थी भरडले जात आहेत, त्यांना शिक्षण मिळत नाही। कारण जो पैसा देऊन येतो 40-40, 50-50 लाख रुपये देऊन जो शिक्षक होतो आहे तो वर्गात शिकवत नाही, संस्था चालक त्याच्याकडे लक्ष देत नाही, शिक्षणाधिकाऱ्यांकडे पैसे पोहोचले जातात, शिक्षणाधिकारी काही बघत नाही। त्यामुळे गोरगरिबांचं शिक्षण हे या शासनाने संपवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील या शाळांकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। शिक्षणासाठी शासनाकडे पैसा नाही। महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे। आम्ही सर्व मोठ्या अभिमानाने सांगतो की आम्ही या पुरोगामी राज्यामध्ये राहतोय, पण हे पुरोगामी राज्य पूर्णपणे रसातळाला शैक्षणिकदृष्ट्या गेलेला आहे आणि म्हणून जर आता गेले अनेक वर्षाचा जो भ्रष्टाचार आहे आणि शासनाने जर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर समिती नेमलेली असेल, चौकशी समिती नेमलेली असेल, SIT नेमलेली असेल, तर त्यामधून जे कोण दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। पण हे आम्हाला आता दिसत नाही, कारण चौकशी समिती स्थापन होऊन आता 8 महिने झाले पण एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। ते म्हणतात, समितीवाले म्हणतात की आम्हाला अहवाल द्यायला सांगितलाय, कारवाई आम्ही करणार नाही, कारवाई शासन करेल, पण अहवाल कधी देणार आणि कारवाई कधी होईल? त्यामुळे ही चौकशी समिती मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक फार्स ठरू नये आणि यामधून काहीतरी आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावं म्हणून, चांगले शिक्षक मिळावे म्हणून या ठिकाणी शासनाने पावलं उचलली पाहिजे। आणि म्हणून आमचा हा सर्व कार्यकर्त्यांचा, राज्यामधून आलेले सर्व कार्यकर्ते आहेत, विविध भागातून आलेले कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांची इच्छा आहे की हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय म्हणून हे शिक्षण क्षेत्र पवित्र झालं पाहिजे। पण एकंदरीत परिस्थिती अशी आहे की यामध्ये आपण जर या अधिकाऱ्यांकडे पाहिलं, हे जे संस्थाचालक आहेत ते कोण आहेत? हे सगळे संस्थाचालक राजकीय पुढारी आहेत, मंत्री, आमदारांच्या शाळा आहेत आणि त्यामुळे हे या सर्व चौकशा होऊ देत नाही, राजकीय दबाव आणतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की जर या चौकशी अहवालामधून काही झालं नाही, निष्पन्न झालं नाही, आणि आता उदाहरण सांगितले की 2014 मध्ये नोकरीला लागला आहे प्राध्यापक म्हणून आणि तो 16ला MSc झालेला आहे। हे उदाहरण त्यांनी सरांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातलं। आता तो काय शिकवणार? तो वशिल्याचा असल्यामुळे तो जर वशिल्याने MSc झालेला असेल तर तो विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ शकत नाही आणि अशा प्रकारचे हजारो महाराष्ट्रावर उदाहरणं आहेत आणि त्यामुळे हे शिक्षण जे आहे शिक्षण पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि हे शिक्षण सुधारावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि आमची राज्याची जी काही परंपरा आहे, उच्च परंपरा आहे, पवित्र शिक्षण आहे, त्या शिक्षणाची पवित्रता वाढवून शिक्षण विद्यार्थ्यांना सकस शिक्षण मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आपण सर्व आलात आणि आपण सर्वांनी ही बघा कसं आहे की आता आम्ही अनेक पत्रकार परिषदा घेतो, पण ही जी पत्रकार परिषदेला विशेष महत्व आहे कारण शासनाने, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा बातमी आहे, छोट्या 3000 कोटीचा भ्रष्टाचार आहे। मुख्यमंत्री म्हणाले 3000 नाही, हा 10,000 कोटीपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार आहे। एवढं असून सुद्धा हे अधिकारी आजही तुम्हाला नाही आणि त्यामुळे या एकंदरीतच्या गंभीर परिस्थिती शिक्षणाची झालेली आहे, गोरगरिबांपासून शिक्षण हिरावत चाललेलं आहे। त्यामुळे आपण या सर्वांनी मिळून हे जे काय शैक्षणिक भ्रष्टाचारचं जे प्रकरण आहे हे जर सर्वांनी मिळून जर उचलून धरलं तर निश्चितपणे शासनावर दबाव होईल आणि आपल्या शिक्षण व्यवस्था पवित्र होईल। तरी खरंच शिक्षण क्षेत्र पवित्र करायचं असेल तर सर्वांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे, तरच हे होईल। आता आम्ही तर रात्रंदिवस हेच करतोय, पण आम्हाला आता का आम्ही सेवानिवृत्त झालेलो आहोत, आमच्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे, नोकऱ्या लागलेल्या आहेत,
आम्हाला वैयक्तिक तशी काहीच गरज नाही, पण आम्ही लहान गरिबीतून पुढे आलेलो आहोत. आम्ही प्राथमिक शाळा जिल्हा परिषद मधून शाळा शिकलेलो आहोत, गावाकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण हे आता संपत असताना आम्हाला ते बघवत नाही. आणि म्हणून हा जो भ्रष्टाचार आहे हा जर दडपला गेला तर भविष्यामध्ये आता सुरू आहे, हजारो शाळा बंद करून टाकताय गोरगरिबांच्या. म्हणजे ज्या शाळेमध्ये 20-25 विद्यार्थी शिकतायत गरिबांचे, 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिकतायत, त्या शाळा बंद करून टाकता तुम्ही. पण त्या मुलांना 3-4 किलोमीटरवर गोरगरीब पालक नाही पाठवू शकत, म्हणजे मुलांचं शिक्षण थांबताय. त्यामुळे आपण हा जो विषय आहे हा विषय गांभीर्याने घेऊन आपल्या इतर मित्रांना सुद्धा कळवा आणि वृत्तपत्रामध्ये किंवा आपल्या चॅनेलवर अतिशय ठळकपणे त्याची प्रसिद्धी द्यावी अशी मी विनंती करतो. आणि आपण पाठपुरावा करत आहोत. उपसंचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, मंत्री महोदय, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. याची माहिती मिळाली म्हणून उपसंचालकांकडे आम्ही अर्ज केला. त्यावेळी बीबी चव्हाण नावाचे भ्रष्ट उपसंचालक होते, त्यांनी माहिती दिली नाही. त्यांनी मला पत्र असं दिलं की त्रयस्थ व्यक्तीला माहिती देता येत नाही. मी त्या महाविद्यालयाचा प्राचार्य, माझ्या काळातल्या खोट्या नोंदी दाखवून अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, मी कसा काय त्रयस्थ असू शकतो. आणि म्हणून मी राज्य माहिती आयुक्ताकडे अर्ज दिला. राज्य माहिती आयुक्तांनी वर्षभर सुनावणी घेतली नाही आणि सुनावणी घेतली तर 1 वर्षभर निकाल पण दिला नाही. हे सगळं एक मोठं नेक्सस आहे. संस्था चालक, शिक्षण क्षेत्रातले अधिकारी, राजकीय पुढारी या सगळ्यांचं एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे. हे मोडून काढलं पाहिजे आणि हे जर मोडून काढलं नाही तर हा महाराष्ट्र रस्ता तळाला जाईल. आणि हे काम फक्त आम्हाला असं वाटतं की जे काही शिक्षण क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते आणि प्रसार माध्यम, कारण प्रसार माध्यम ही जनतेचा आवाज उठवणारी एक शक्ती आहे, ज्याला आपण तो लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणतो. त्याला आता हे आपल्या हातात हे आहे आणि हे जर नाही झालं मित्र हो तर या महाराष्ट्राचं खरं नाही. मी म्हणतो की तुमची मुलं देखील उद्या ग्रॅज्युएट होतील, पोस्ट ग्रॅज्युएट होतील, तुमच्या मुलांना सुद्धा नोकऱ्या मिळणार नाही. कारण आपण सामान्य घरातली माणसं आहोत. आपण 40 लाख 50 लाख 1 कोटी रुपये भरू शकत नाही. सिनियर कॉलेजला लागण्यासाठी सध्या 80 लाख रुपये घेतले जातात. माध्यमिक शिक्षक होण्यासाठी 40 लाख रुपये घेतले जातात. पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे की आपण हा विषय तसाच लावावा, कारण उद्या तुमची पण मुलं येणार आहेत आणि या राज्यकर्त्यांनी आणि शैक्षणिक व्यवस्था ही मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निबर झाल्यामुळे त्यांना असं वाटतं आपलं कोणीच काही करू शकत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्यावरती वरच्यांचा मनात असत आहे आणि म्हणून ते सामान्य माणसाला त्याच्या कार्यालयात उभं करत नाही. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ते आपल्याला त्रयस्थ म्हणतात आणि माहिती देत नाही. खरं म्हणजे माहिती मिळाली पाहिजे, अधिकार आहे नागरिकाचा, पण ते माहिती देत नाही. आणि म्हणून या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी यांची कारवाई होण्यासाठी आपण पत्रकार मिळून आणि शैक्षणिक सुधार समितीचे कार्यकर्ते म्हणून आपण हातात हात घालून काम करूया. तर उद्याच्या या महाराष्ट्रासाठी काहीतरी बरं होईल. नाहीतर येणारी उद्याची पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. या महाराष्ट्रामध्ये उघडडोळ्यांनी भ्रष्टाचार होत असताना शिक्षण क्षेत्रात काम करणारे जर जंगले सर असतील, ताई असतील, घोळवे सर असतील, अशी ही माणसं असताना देखील जर या महाराष्ट्रात काही झालं नाही मग ती पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण त्यांचे गुन्हेगार असू, आपल्याला कोणालाही त्यांचं गुन्हेगार व्हायचं नाही. त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि म्हणून हे खरं म्हणजे सगळ्यांचं चाललेलं प्रयत्न आणि तळमळ आहे. आम्हाला आता काही मिळवायचं नाहीये, आम्ही निवृत्त आहोत, आमची काही अपेक्षाही नाहीये. आमचं एकच आहे की येणाऱ्या पिढ्या ह्या घडल्या पाहिजे, येणाऱ्या पिढ्या ह्या चांगलं झाल्या पाहिजे. की 14 मध्ये अपॉइंटमेंट होते आणि ती व्यक्ती 16ला पात्र होते. ते पण प्रत्येक जण घ्या, तुमच्याकडे फाईल असू द्या. ह्या इथे लिहिलेलं आहे बरं का. श्रीमती पूनम सुभाष खडके 1/8/2014 त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं हे शेवटी मार्कशीट आहे. हे मार्कशीट आहे. यात 20 जानेवारी 2016 MSc मार्कशीट त्यांना मिळालेलं आहे. त्या 14ला अपॉइंटमेंट आणि 16ला MSc. म्हणजे काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये. एक तुम्हाला उदाहरण, अशी अनेक उदाहरणं आहेत. एक थोडस एक मिनिटात सांगतो. सर आणि मी बालमित्र आहोत, तसे वर्गमित्र आहोत. मी गेल्या 30 वर्षापासून जळगाव शहरामध्ये गरजू मुलांसाठी 150 मुलांचं आम्ही 35 चालवतो. ते तिथे गरजू मुलं शिकतात. तिथले मुलं मोठमोठे अधिकारी झाले. त्या
त्यांच्या गुणवत्तेच्या भरोसे अशा मुलांसाठीच हे काम आपल्याला करायचं आहे. अशा मुलांसाठीच आपल्याला आपला राहिलेलं आयुष्य आपल्याला घालवायचं आहे. आणि हे फक्त जन आंदोलन आणि पत्रकार बंधू एकत्र आले तरच होऊ शकेल, नाही तर होणार नाही. आणि जर शासनाची दखल घेणारच नसेल तर वेळेत आम्ही शिक्षण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की आम्ही तिथे उपोषण दे, पुण्यामध्ये उपोषण लावू, पुण्यामध्ये आम्ही उपोषण करू. आणि तेही होणार नसेल तर वेळेत आम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील जाणार आहोत. परंतु आपण पाहत आहोत की सगळ्या यंत्रणा कशा झालेल्या आहेत, सगळ्या यंत्रणा कशा सडलेल्या आहेत, सगळ्या यंत्रणा कशा बेठीला जातात. जन आंदोलन हा एकच मार्ग आहे, कारण जन आंदोलनाची शक्ती फार मोठी असते. आणि जन आंदोलन हे पत्रकार बंधू जन आंदोलनाला बळकटी देऊ शकतात, पत्रकार बंधू जनतेपर्यंत हे पोहोचवू शकतात. आणि हा हजारो कोटी रुपयाचा जो घोटाळा, हा हजारो कोटीचा आहे, व्यापकपेक्षा मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा हा तुम्ही आणि आम्ही इथे बसले, तुम्ही आम्ही आहोत, आम्ही काळीची पिटी घ्यायला गेलो तर जीएसटी देतो, त्याच्यावर 2 पैसे 5 पैसे तुमच्या आमच्या कराचा पैसा, हे जे काही पांढरे बगडे आपण म्हणतो, पांढरे कावडे, हे ते पैसा खात आहेत. हा आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगाला आला पाहिजे. मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेमध्ये तिथल्या संस्थापकांनी एक बोगस खातं काढलंय, म्हणजे विद्यार्थ्यांचा पैसा खात आहे. मी त्यासाठी पोलिसांकडे गेलो. आम्ही पोलिसांना म्हटलं FIR दाखल करा, पोलीस दाखल करत नाही. कोर्टात गेलो, 156(3) खाली गुन्हा दाखल करा. न्याय व्यवस्था देखील त्याविषयी फारसं न बोललेलं बरं. त्यांनी 156 देता 202चा दिला किंवा भ्रष्टाचार झालाय मान्य केलं. परंतु हे रेग्युलर फौजदारी नियमित हा खटला चालवावा आणि म्हणून आता आम्ही पुढे अपील केलेलं आहे. म्हणजे अशा रीतीचं सगळीकडे चारही बाजूने आग लागलेली आहे, आभार फाटलेला आहे. पण म्हणून आपल्याला गुपचूपासून चालणार नाही. तुम्ही आणि आम्ही या समितीचे कार्यकर्ते असतील, या देशातले नागरिक असतील, पत्रकार बंधू भगिनी असतील, तर आपल्याला सर्वांना पुन्हा कळकळीचं आवाहन करतो की हा विषय लावून धरा. हा विषय या सरकारला गद्दरून हलवा, या सरकारला जाग आली पाहिजे. किंवा आता लोकांमध्ये खूप असंतोष आहे आणि लोक आता वेळेनंतर रस्त्यावर उतरतील आणि आपलं काही खरं नाही. माझी विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी शाळा प्रायव्हेटमध्ये जी बोगस शिक्षक भरती केलेली आहे, आमची मागणी अशी, ते शिक्षक तर दोषी आहे, पण त्यांना घेणारे शिक्षण संस्थाचालक दोषी आहेत, त्याला मंजुरी देणारे शिक्षण अधिकारी दोषी आहेत, त्यांचं वेतन काढणारे ते अधिकारी दोषी आहेत. यांच्यावर महाराष्ट्रामध्ये अगोदर पहिल्या प्रथम फौजदारी खटले दाखल झाले पाहिजे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले शिक्षक जर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले तरच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडणार आहे. चांगले विद्यार्थी तयार होणारे, संस्कृती वाढणार आहे आपली. जर अशी येडेगबाळे जर शिक्षक नेमून आपल्या महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्राची सगळी पद खालावत चाललेली आहे. माझी विनंती आहे, सगळ्यांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणून एक दबावगट तयार करू की या शिक्षण क्षेत्राला एक चांगला अधिकारी देऊ, या शिक्षण क्षेत्राची चौकशी आणि दोषी सगळं अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाया झाल्या पाहिजे. अशी जी मागासवर्गीय शिक्षक ओपन मध्ये लागले होते, त्यांना त्या ओपन मधून त्यांना त्यांच्या कास्टवर घेतलं आणि ओपनच्या जागा रिक्त केल्या. 2012 पासून पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये बदल्या करून घेतल्या जातात आणि एका व्यक्तीकडून 10 ते 12 लाख रुपये घेतले जातात. खूप आम्ही प्रयत्न केला, परंतु कुठलेच अधिकारी ऐकायला तयार नाही. असे विविध घोटाळे या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील शिक्षण सुधार समिती या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. माझ्या शाळेवर जायचंय, रोस्टर पाहिलं जातं, महाराष्ट्रात ते रोस्टर पाहिलं जात नाही. मनमानीप्रमाणे अधिकारी पैसे घेतो, तिथून पैसे मंत्रालयापर्यंत पोहोच करतो, कुणावरही महाराष्ट्रामध्ये कारवाई होत नाही. आमचा हा स्पष्ट आरोप आहे. याचं उदाहरण आहे पुणे. पुण्यामध्ये दोन्ही महानगरपालिकेमध्ये ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या सर्व बदल्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर सुद्धा एक SIT नेमली पाहिजे. अशी आमची एकच बातमी खूप पुष्कळ आहे. शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री जागे होतील. हे महाराष्ट्रात काय चाललंय, नियुक्ती 14ची आहे आणि ती व्यक्ती 16ला पास होते आणि त्या व्यक्तीचा आजपर्यंत पगार निघतो. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून माझी विनंती आहे, एक पेपरचे मथे भरून शाळा सुधार समितीची मागणी सखोल अशी चौकशी करा आणि शिक्षण क्षेत्राला एक चांगला अधिकारी द्या, अशी आमची मागणी आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.